Hello friends, today in this session we are going to discuss about the topic simple permanent tissues. Simple permanent tissues मध्ये आपण depending on the function 6 क्लासेस मध्ये टिश्यूजला डिवाइड केलं होतं. त्यांचं फंक्शन कुठल्या पद्धतीचं ते करतायत त्यावरती डिपेंडिंग आपण 6 क्लास बघितले. पहिले 5 क्लास जे आहेत ते आपले डिस्कस करून झाले. प्रत्येकाचे काय फंक्शन आहेत दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस. इन दिस सेशन वी आर ओनली गोइंग टू डिस्कस अबाउट द लास्ट क्लास दॅट इज द सरफेस टिश्यू. फक्त आणि फक्त सरफेस टिश्यू बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. मग सरफेस टिश्यू काय आहे? सरफेस दॅट मीन्स यू नो दॅट सरफेस म्हणजे वरची जी काही लेयर असेल, इपिडर्मल लेयर, स्किन असेल, स्किनचा वरचा जो लेयर आहे त्याला आपण काय म्हणतो? सरफेस. सरफेस ही जी लेयर आहे ती कशापासून बनलेली? एक पर्टिक्युलर टाईपच्या सेल्सपासून बनली. मग त्या सेल्सला आपण काय म्हणतो? दॅट इज द इपिडर्मल लेयर किंवा इपिडर्मिस. नाव the entire surface of the plant consists of the single layer of the cells that we call it as surface tissue or the epidermis. प्लांट मध्ये एक सिंगल टाईपची लेयर प्रेझेंट आहे जी आउटर मोस्ट साईडला प्रेझेंट आहे, जी सरफेस वरती प्रेझेंट आहे. त्यांना आयदर आपण सरफेस टिश्यू असं म्हणूया किंवा त्याला सिंपली आपण इपिडर्मिस असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द इपिडर्मल सेल्स आर रिलेटिव्हली फ्लॅट. ह्या ज्या सेल्स असणार आहेत त्या फ्लॅट टाईपमध्ये असणार आहे. सो दे आर रिलेटिव्हली फ्लॅट and the outer and lateral wall of the cells are often thicker than the inner wall. हे जे काही आहे outer आणि lateral wall जे आहे सेल्सच्या, these are often thicker than the inner wall. inner wall पेक्षा outer wall जे आहे ते जास्त thick असणार आहे. but remember the cells are flattened. cells ह्या फ्लॅट आहेत. ठीक आहे. सो द सेल्स फॉर्म्स अ कंटिन्युअस शीट विदाउट द इंटरसेल्युलर स्पेसिस. इथे ज्या सेल्स आहेत, एक सेल आहे, दुसरी सेल आहे, फ्लॅटन आहे ना, अशा पद्धतीच्या थिक वॉल आहे आणि फ्लॅटन आहे, फ्लॅट आहेत त्या सेल्स. सो ह्या ज्या सेल्स फ्लॅट आहेत त्यांच्या सेल्समध्ये इंटरसेल्युलर स्पेसिस नाही आहे. इंटरसेल्युलर म्हणजे दोन सेल्सच्या मध्ये जो काही गॅप आहे तो प्रेझेंट नाही आहे. So there is no intercellular spaces is present over there. It protects all the parts of the plant. ह्या प्लांटच्या सगळ्या पार्टला प्रोटेक्ट करतात. इवन ह्युमनमध्ये पण जी काही इपिडर्मल लेयर आहे ती ह्युमन्सला प्रोटेक्ट करते, जेणेकरून बाहेरचे जे काही बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, व्हायरसेस इझिली स्किनला इन्व्हेड करू शकत नाही. बिकॉज स्किनवरती ही जी काही लेयर आहे ती कॉम्पॅक्ट लेयर ज्याला आपण म्हणतो इपिडर्मिस. सिमिलरली प्लांटमध्ये पण ह्या इपिडर्मिस लेयरचं तेच फंक्शन आहे, प्लांटला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. इन सम प्लांट्स द ग्रोईंग इन व्हेरी ड्राय हॅबिटॅट लाईक अ कॅक्टस, म्हणजे असे काही प्लांट्स आहेत जे खूप ड्राय हॅबिटॅटमध्ये ग्रो होतात. तुम्ही कोरफड ऐकलं असेल, कॅक्टस प्लांट ऐकलं असेल. सो हे जे काही प्लांट्स आहेत ना, हे ड्राय एरियामध्ये म्हणजे जिथे पाण्याची कमतरता आहे, म्हणजे राजस्थान वगैरे अशा एरियामध्ये जे ग्रो होतात त्यांच्यामध्ये इपिडर्मिस जे आहे ते थिक असतात आणि थिक असल्यामुळे त्यांचा वॉटर लॉस जो आहे तो होत नाही. त्यामुळे त्यांची वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढलेली आहे. म्हणजे कोरफडमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फ्लेशी पार्ट दिसेल. का? कारण की त्यांची जी काही आउटर लेअर आहे, त्यांच्या ज्या आउटर लेअरच्या ज्या काही इपिडर्मल लेअर आहे किंवा इपिडर्मल टिश्यूज जे आहेत ते काय असतात? थिक असतात आणि थिक असल्यामुळे तिथून वॉटर बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे ना. सो इथे बघा, इथे तुम्हाला कॅक्टस दिसते. ह्या कॅक्टसमध्ये ही जे काही इपिडर्मिस आहे म्हणजे आउटरची जी काही लेअर आहे ती कशी असणार आहे? थिक असणार आहे. ही आउटर लेअर कशी आहे? थिक असणार आहे. त्यामुळे वॉटर लॉस होत नाही, म्हणजेच वॉटर होल्ड राहू शकतं बरेच दिवस. Epidermal cells on the aerial part of the plant often secrete a waxy water resistant layer on their outer surface. ह्या ज्या काही सेल्स आहे ना इपिडर्मल सेल्स, ज्या वॅक्स जे आहे ते सिक्रेट करतात, ज्यामुळे वॉटर पण होल्ड राहील. ठीक आहे. सो दे आर हॅव्हिंग द वॅक्सी क्युटिकल्स. This layer helps in the protection against the loss of water, mechanical injury and invasion of the parasite fungi. इथे ना फंगस पण इझिली अटॅक करू शकत नाही बिकॉज ऑफ दे आर हॅव्हिंग द इपिडर्मल सेल्स. सरफेस टिश्यूज आहेत. हे सरफेस टिश्यूज जे आहेत ना प्लांटला प्रोटेक्ट करतात, ज्यामुळे प्लांटवरती फंगलचा अटॅक होत नाही, वॉटर लॉस होत नाही, वॉटर ते कन्झर्व करू शकतात. अँड ऑल्सो दे आर प्रोटेक्टिंग फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. कुठल्याही प्रकारची त्यांना मेकॅनिकल इंजुरी होत नाही. सो इन ऑर्डर टू एक्सचेंज गॅसेस विथ द ॲटमॉस्फिअर, इपिडर्मिस हॅज द मायन्यूट ओपनिंग दॅट वी कॉल इट एज दॅट इज द स्टोमॅटा. आता तुम्ही म्हणता मग ह्यांच्याकडे ओपनिंग्स आहे नाही आहेत. मग आता हे
एअर जी आहे ती कशी एक्सचेंज करतात, म्हणजे ॲटमॉस्फिअरमधलं एअर तर आलं पाहिजे आतमध्ये, बिकॉज इट इज द नेसेसरी ना, त्यांना फोटोसिंथेसिस करायचं तर CO2 तरी ॲटलिस्ट बाहेरून आला पाहिजे, आतला ऑक्सिजन बाहेर गेला पाहिजे. मग यासाठी त्यांच्याकडे काय आहे, सो ह्यांच्याकडे एक मेकॅनिझम आहे किंवा एक पार्ट आहे, एक सिम्पल ओपनिंग आहे, ज्याला आपण म्हणतो दॅट इज द स्टोमॅटा. सो स्टोमॅटा इज द मायन्यूट ओपनिंग. ॲज यू कॅन सी हिअर, इथे तुम्हाला दिसतंय स्टोमॅटामध्ये CO2 आतमध्ये येतोय, ऑक्सिजन बाहेर जातोय, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड इंटर्स while the water and oxygen exit through the leaf stomata. So the stomata are enclosed by the two epidermal kidney shaped cells that we call it as guard cells. म्हणजे इथे जो स्टोमॅटा तुम्हाला ओपनिंग दिसतोय ना, मधली लेअर, त्या गार्ड केलेल्या आहेत दोन मोठ्या थिक सेल्सपासून, त्यांना आपण म्हणतो गार्ड सेल्स. गार्ड सेल्सपासून ते प्रोटेक्ट केलेले आहे. सो दे कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा. मग ते कधी स्टोमॅटा ओपन करायचा, कधी क्लोज करायचा, हे सगळं कोण कंट्रोल करतं? गार्ड सेल्स. गार्ड सेल्स जे आहेत ते ओपन आणि क्लोज ठरवतात. सो द ट्रान्सपिरेशन ऑल्सो टेक्स प्लेस थ्रू द स्टोमॅटा. स्टोमॅटा थ्रू ट्रान्सपिरेशन पण होते. ट्रान्सपिरेशन दॅट मीन्स द लॉस ऑफ वॉटर. ठीक आहे, म्हणजेच राजस्थानमध्ये जे काही प्लांट ग्रो होतात ते प्लांट्स जे असणार आहे त्यांचे जे काही ट्रान्सपिरेशन आहे ते कमी असणार आहे, कारण की वॉटर लॉस त्यांना करायचं नाही आहे ना, वॉटर तर त्यांना कन्झर्व करून होल्ड करून ठेवायचं आहे. त्यामुळे शक्यतोवर त्यांचा स्टोमॅटा जो आहे तो डेला क्लोज असतो आणि नाईटला ओपन होतो, त्यामुळे त्यांचं वॉटर लॉस जास्तीत जास्त होत नाही. ठीक आहे, सो दीज आर व्हॉट, दीज आर द ह्या गार्ड सेल्स दिसत आहेत तुम्हाला साईडनी ज्या गार्ड सेल्स आहे, ही ओपनिंग आहे जिथून CO2 आतमध्ये घेतला जातो, ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, आणि ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटर जे आहे ते बाहेर येतं, सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द ट्रान्सपिरेशन प्रोसेस. So in this way we have discussed about the simple permanent tissue and particularly surface tissue हा क्लासबद्दल आपण स्टडी केलेला आहे. होप सो तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.